एवढी खमंग खुसखुशीत चकली खाण्यासाठी दिवाळीच कशाला पाहिजे? तर चला भाजणी न करता चकली बनवूया। त्याच्यासाठी 4 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलं, 3 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा, 2 लवंगा, 2 मिऱ्या आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा मिनिटभर भाजून थंड करून मिक्सरमध्ये दळून घेतला। आता हे मसाले पिठामध्ये गाळून घ्यायचे। 1 चमचा लाल मिरची, अर्धा चमचा काश्मीरी मिरची, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 4 चमचे तीळ टाकले आणि सगळं मिक्स करून घेतलं। अर्धी वाटी गरम तेल टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर लागेल तसं गरम पाणी टाकायचं। सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, थोडंसं थंड झालं की हाताने मऊसूत पीठ मळून घ्यायचं आणि आपल्याला आवडतात त्या पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या। चकलीचं शेवटचं टोक आवर्जून चिटकवून घ्यायचं। मी इथे भरपूर अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। चकल्या हाताने उचलू शकता किंवा प्लेटीवर टाकून या पद्धतीने तेलात टाकू शकता। गरमागरम तेलामध्ये चकली टाकायची, थोडीशी कडक झाली की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि आतपर्यंत खरपूस अशी चकली तळून घ्यायची। खमंग अशी चकली तयार झालेली आहे।